आवाज जनतेचा। कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत आता चांगलीच जोर धरू लागली आहे। प्रत्यक्ष मतदानाला जेमतेम 4 दिवसांचा अवधी उरला आहे। त्यामुळे महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट नायक पाटणी यांच्या प्रचाराला चांगलीच गती आली असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कारंजा आणि मानोरा शहरात तथा ग्रामीण भागाच्या प्रत्येक खेडेगावे, गाव वस्ती वाड्यापर्यंत प्रचार सुरू केलाय। आस्थागायत उमेदवार ॲडव्होकेट नायक पाटणी यांनी मतदारसंघातील शेकडो खेडेपाड्यांवर स्वतः जाऊन लाखोंच्या वर मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी नम्रतेने संवाद साधला असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत। कारंजा आणि मानोरा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल तथा ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन उमेदवार नायक पाटणी यांनी गावात जाऊन थेट मतदार राजाशी संवाद साधला। यावेळी त्यांचे प्रत्येक ठिकाणी मतदारांकडून स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांनी विकास पुरुष तथा लोकनेते आमदार स्वर्गवासी राजेंद्र पाटणी यांनी 10 वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली। तसेच महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर येणार असून यापुढे आपण मतदार राजाची प्रत्येक हाक ऐकून नागरिकांच्या मागणीनुसार कारंजा मानोरा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी प्रत्येक सुखदुःखात अडचणीत अहोरात्र सेवारत राहू अशी ग्वाही दिली। तसेच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या या महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपण शेतकरी, शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय देण्याचं काम आपण सतत करणार आहोत अशी मतदारांना खात्री पटवून देत संवाद साधला। सदर निवडणुकीमध्ये त्यांच्या समवेत महाविकास आघाडी आणि घटक पक्षाचे मतदारसंघातील प्रत्येक गावखेड्यातील कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी दिवसरात्र जीवाचं रान करून मेहनत घेत आहेत। त्यामुळे मतदारसंघातील विकासाकरिता त्यांची असलेली धडपड पाहून त्यांच्या सोबत मतदारसंघातील प्रत्येक जाती धर्माचे कार्यकर्ते मेहनत करत आहेत। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या